Hello everyone, welcome back to the channel. Currently we are in Nagpur and today we are heading towards Prabhu Shri Ram Janmabhoomi Ayodhya, and this is going to be an exciting journey. Stay tuned and let's get set go. सो आता सकाळचे 4:30 वाजले आणि आम्ही पोचलो अयोध्या धाम रेल्वे स्टेशनला फायनली. आणि हे काय स्टेशन आहे, म्हणजे एअरपोर्ट आहे की स्टेशन आहे. लेट मी सी युअर ग्लिम्स. हो जन्म जन्म की खोज बताए, राम से चल के राम पे आए. आम्हाला असं वाटलेलं की ट्रेन सफर खूप बोरिंग होईल वगैरे, पण दिवसभराचा सफर होता आणि अजिबात बोरिंग झालं नाही. उलटा खूप मजा आली. मध्य प्रदेशमधलं जंगल वगैरे सगळं खूप बढिया होता सगळं सफर. आणि आता आम्ही रूमवर जाऊन चेक इन करू अँड देन बाहेर पडून सगळं फिरू. सो ट्रान्झिशन. मी फायनली निघालो आहोत अयोध्येत आणि आता आम्ही पहिले नाश्ता करू आणि नंतर जाऊ आम्ही हनुमानगढी मंदिरात. असं मानलं जातं की राम मंदिरात जाण्याआधी तुम्ही हनुमानजीचे आशीर्वाद घ्यायला असतात. हनुमानगडीचं दर्शन घेतल्यानंतर तुम्ही राम मंदिरचे दर्शन घेऊ शकता. तर आता आम्ही निघू हनुमानगडीसाठी, तिथून आम्ही निघू राम मंदिरसाठी. जय श्रीराम. तर या व्लॉगमध्ये आम्ही आज तुम्हाला दाखवू की तुम्ही अयोध्यामध्ये एका दिवसात काय काय करू शकता. सो आता सगळ्यात पहिले आम्ही जाऊ हनुमानगढी मंदिरात. राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम. हनुमानगडीचं दर्शन एकदम छान झालं. आता आम्ही प्रभू श्रीरामांच्या दर्शनाच्या लाईनीत आहोत. चाललो कनक भवनला. कनक भवन म्हणजे मा सीता आणि श्रीरामचंद्रांच्या लग्नानंतर कैकेयी मातेनी भेट स्वरूपात दिलेलं पॅलेस भवन म्हणजे कनक भवन. सो आता बघू, जर मे बी आता वेळ झाली असो बंद असू शकतं, बट बाहेरून बघूया. जय जनक नंदिनी जगत वंदिनी जग आनंद श्री जानकी, रघुवीर नयन चकोर चंदिनी वल्लभा प्रिय प्राण की. सो ॲज एक्सपेक्टेड आम्ही जस्ट गेलो आणि जस्ट कनक भवन बंद झालं होतं. सो तुम्ही जेवढे काही व्हिडिओज बघितले तेवढेच आम्हाला काढता आले. आणि आता आमचं ठरलं आम्ही चाललो आहे शरयू नदीला. सो शरयू नदीचं सिग्निफिकन्स इज लाईक शरयू नदीचं सिग्निफिकन्स हे आहे की अयोध्येच्या काठावर आहे नदी. अयोध्येचं सिग्निफिकन्स सगळ्यांना माहीत आहे की प्रभू श्रीरामचंद्राची जन्मभूमी आहे, त्यामुळे याचं इम्पॉर्टन्स ऋग्वेद आणि अथर्ववेदामध्ये याचं इम्पॉर्टन्स खूप जास्त पवित्र मानलं गेलं आहे नदीला, कारण याच नदीमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांनी आपला देहत्याग केला आहे. आता बघू तिकडे गेल्यावर आम्हाला काय काय बघायला मिळत आहे. सध्या आम्ही अयोध्यांच्या गल्ल्यातून फिरत तिकडे चाललो आहे, तुम्हाला दाखवतो. आम्ही आता इथे आलो राम की पैरी. इथे शरयू नदीचं पाणी डायव्हर्ट केलेलं आहे आणि इथे सगळे लोक स्नान करतात. श्रीरामचंद्राच्या भक्तांसाठी खूप पवित्र जागा आहे. त्यांनी ते इथे आंघोळ करून मग ते हनुमानगडीला जाऊन नंतर श्रीरामाचं दर्शन घेतात. तुम्ही गर्दी बघू शकता. सो गाईज, जर का तुम्ही आता अयोध्याचं प्लॅनिंग करत असाल तर तो पहिला प्रश्न आहे तो आहे ट्रान्सपोर्ट तिथे कसं आहे. सो पहिलं बाय रोड तुम्ही येत असाल तर खूप सारे इथे नॅशनल हायवेज कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे इथे.
तुम्ही डायरेक्टली येऊ शकता आणि अयोध्येला पार्किंग पण आहे, प्लेंटी ऑफ त्यांच्याकडे पार्किंग आहे, चांगली स्पेस आहे तुम्हाला स्वतःची गाडी लावायला. इथं हॉटेल्सकडे पण स्वतःच्या पार्किंग्स आहे, सो त्याची पण एवढी काही चिंता करायची गोष्ट आहे. त्यानंतर तुम्ही जर ट्रेननी येतो म्हटला तर अयोध्या धाम आणि अयोध्या खांड हे 2 स्टेशन आहे. दोन्हीकडून दिल्ली, मुंबई, कोलकाता तिन्ही रूटनी मेजर कनेक्टिव्हिटी आहे इथे. सो तुम्ही जर का धामला आहे तर धामवरून अयोध्या धामवरून हार्डली 5 to 10 मिनिट्सची वॉकिंग आहे आणि अयोध्या कांडवरून हार्डली 30 मिनिट्सची टॅक्सी किंवा ऑटो राईड आहे तुम्हाला. आणि थर्ड वे ऑफ ट्रान्सपोर्ट आहे इथे महर्षी वाल्मिकी इंटरनॅशनल एअरपोर्ट. सो तिथून तुम्हाला हार्डली 30 to 35 मिनिट्समध्ये तुम्हाला टॅक्सी घेऊन येईल. आणि इथे खूप इंटरमोडल ट्रान्सपोर्ट खूप चांगले आहे. तुम्ही पायी फिरू शकता जागा तुम्ही फिरू शकता तो. त्यानंतर तुम्हाला ऑटोज 20, 30, 50 रुपये सीट्समध्ये तुम्ही जाऊ शकता कुठे पण. आणि इथे खूप चांगले स्पॉट्स पण आहे, विजिट करायला तुम्ही फुल डे एक काढू शकता, 2-3 दिवस तुम्ही काढू शकता इथे आरामात. खूप चांगले स्पॉट्स आहे. जर तुम्ही आता अयोध्येला यायचं प्लॅनिंग करत असाल तर श्रीराम जन्मभूमी टेम्पल हे सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत सुरू असतं. लास्ट एंट्री 8 वाजतापर्यंत होते. आणि या टेम्पलने खूप चांगल्या सोयी केल्या आहे. मॅनेजमेंट वगैरे एकदम फर्स्ट क्लास आहे, डिसिप्लिन्ड आहे. आणि इथे VIP पास तुम्ही घेऊ शकता दर्शनासाठी. तर VIP पाससाठी तुम्हाला ॲटलिस्ट मिनिमम 10 to 15 डेज बिफोर तुम्हाला ॲडव्हान्समध्ये बुकिंग करायला लागेल. आणि त्याचे स्लॉट्स असतात, स्लॉट्समध्ये तुम्हाला किती मेंबर्स जाणार आहे ते सगळं बुकिंग करावं लागतं. आणि तुम्हाला त्या स्लॉटनुसार जावं लागेल विथ ID प्रूफ. आणि VIP पासचं एक म्हणजे नॉर्मल दर्शनाला जर तुम्हाला लाईक 1 तास लागत असेल तर VIP पासला तुम्हाला हार्डली 15 to 20 मिनिट्स लागतील. आणि VIP पाससाठी काही टर्म्स अँड कंडिशन्स आहे. एक म्हणजे तुम्हाला कंपल्सरीली मंगलवेशातच यायचं आहे. माणसांना, जेंट्सला कुर्ता पैजामा किंवा धोती कुर्ता आणि लेडीजला पंजाबी ड्रेस विथ दुपट्टा और चुडीदार विथ दुपट्टा और साडी बस. नो जीन्स अलाउड, नो शॉर्ट क्लॉथ्स अलाउड, पूर्ण कवर्ड कपडे पाहिजे आणि तरच तुम्हाला एंट्री मिळेल तिकडे VIPसाठी. अदरवाईज तुम्ही जीन्स वगैरे घालून तुम्ही नॉर्मल कॉमन रांगेत येऊ शकता. VIP बुकिंगसाठी तुम्हाला SRJBT म्हणजे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र या नावाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही करू शकता, सुगम दर्शन नावाने, जे आहे फ्री ऑफ कॉस्ट, टोटली निःशुल्क. सो आज आमचं दर्शन झालं आणि आमचं दर्शन इतकं उत्तम झालं, इतकं फर्स्ट क्लास झालं की म्हणजे आम्ही असं मेंटली प्रिपेअर होऊन गेलो होतो की आम्हाला 2 ते 2.5 तास लागेल, कारण गर्दी तेवढी होती, तुफान गर्दी होती. आणि नंतर आम्ही आत गेलो मंदिराच्या. आणि मंदिराच्या प्रवेशद्वारापासून ते मेन मंदिर हे जवळपास 800 मीटरच्या अंतरावर आहे. सो तुम्ही कंटिन्यूअस चालत असता, सो तेवढी गर्दी जाणवतच नाही. आणि मॅनेजमेंट इतकं उत्तम आहे त्यांचं, इतकं बढिया आहे की म्हणजे तुम्हाला जवळपास तुम्ही अर्ध्या तासाच्या आत तुम्ही गर्भगृहाच्या आत प्रवेश करता. आणि ड्यू टू सिक्युरिटी रिझन्स तुम्हाला एकही इलेक्ट्रॉनिक गॅजेट आत नेता येत नाही. म्हणजे नाही तुम्ही फोन नेऊ शकता, नाही एनी ब्लूटूथ डिव्हाइस, नाही एनी स्मार्ट वॉचेस, काहीच नाही. नॉट इवन प्लास्टिक. ते पूर्ण मंदिर प्लास्टिक फ्री आहे. फक्त तुम्ही वॉलेट घेऊन आत घेऊन जाऊ शकता, ज्यात तुमचे पैसे असतात, डॉक्युमेंट्स असतात, बस, बाकी काहीच नाही. आणि गर्भगृहातून निघताना बाहेर एक्झिटची सोय वेगळी आहे पूर्ण. आणि बाहेर पडल्यावर तुम्हाला फ्री प्रसाद मिळतो तिकडे, जो तुम्ही स्वतःच्यासोबत नेऊ शकता घरी. आणि अयोध्येत तुम्हाला खूप सारे हनुमानजी तुम्हाला बघायला मिळतील. आणि हे इतके फ्रेंडली आहेत की असे कधी पण येऊन बाजूला येऊन बसतात. आणि ना काही तुम्हाला त्रास देत, ना काहीच नाही. ते बस शांतपणे येऊन बसतात. आय एम सॉरी शांतपणे येऊन बसतात ते फक्त. दर्शन झाल्यावर एक गोष्ट अशी रिअलाईज झाली की लहान असताना आपण एक नारा देत होतो की रामलला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे. आज हम आए और मंदिर वही बना है. अँड दॅट्स अ प्राऊड मोमेंट फॉर अस.